हरीशजींकडे या जायचंय, गोष्टींवर शिवानीजी आपण पुढे हरीशजी जायला तुम्ही, कारण आपल्याकडे अतिशय थोडा वेळ आहे. नाही, आणि काय आहे की सोशल मीडियाचा प्रभाव तरुण पिढीवर नक्कीच आहे. विशेषतः आपण पाहतो की अँड्रू टेट्स जे परदेशी आहेत आणि त्यांचा प्रभाव भारतीय तरुण मुलांवर, विशेषतः मुलग्यांवर किती खोलवर रुजलेला आहे. एल्विश आपल्याकडे असा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, म्हणजे ही लोक तुमचं जगणं कसं असायला हवं, तुमचे जे मापदंड आहे यशस्वी होण्याचे, पुरुष असण्याविषयीचे, याचा प्रभाव निश्चितच, कारण तरुण पिढी भरकटलेली आहे आणि त्यांना त्या क्षणी लगेच कोणाचं मार्गदर्शन हवंय, लगेच उत्तरं हवी आहेत. त्यामुळे हे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स त्यांना दिशाहीन करून आणि चुकीच्या कल्पना त्यांच्या मनात नक्की भरवत आहेत, आणि यासाठीच त्या तपासणं वेळोवेळी अंतर्मनात, यासाठी अवकाशांची वाण आहे. नक्कीच. आणि मला वाटतं अतिशय उत्तम पद्धतीने तुम्ही दोघांनी या अतिशय गंभीर प्रश्नाचा जो महाराष्ट्रासमोर उभा राहिला आहे या प्रकरणाने, त्याचं दोघांनीही विश्लेषण केलं. आपण या चर्चेत अतिशय गांभीर्याने सहभागी झालात, त्याबद्दल आपल्या दोघांचेही आभार. आणि झिरो ओव्हरमध्ये याच मुद्द्यावर आम्ही विचारलेला जो प्रश्न आहे त्यावर आपण सगळ्या प्रेक्षकांनी काय कौल दिला तो आपण पाहूया. प्रश्न होता, आजच्या तरुणांमध्ये राग आणि हिंसक प्रवृत्ती का वाढते आहे? 36,000 प्रेक्षकांनी कौल दिला. सोशल मीडियाचा अतिवापर याच्यावर 61% प्रेक्षकांनी बोट ठेवलंय. संस्कारांचा अभाव 16% प्रेक्षकांनी बोट ठेवलंय. वाढता ताणतणाव 13% प्रेक्षकांनी बोट ठेवलंय. आणि बदललेली समाज मूल्य किंवा ढासळलेली समाज मूल्य याच्यावर 10% प्रेक्षकांनी बोट ठेवलंय. आणि झिरो ओव्हर मधल्या पहिल्या प्रश्नावर आपण प्रेक्षकांनी दिलेला कौल पाहिला. पण आता झिरो ओव्हर मध्ये वेळ झाली एका ब्रेकची, पण कुठेही जाऊ नका, पाहत राहा एबीपी माझा.